पण काही अधिकारी असे आहेत की कार्यालयात गेल्यानंतर ते सातत्याने लाचेची मागणी करतात. काही लोकांनी त्यासाठी खासगी इसम पण ठेवलेले आहेत. प्रति पेपर 300 रुपये अशा मागणी करतात. प्रति पेपर वेगळे रेट ठरलेले आहेत. काही दलाल थोड्या पैशासाठी लाचखोर, एवढे अधिकारी लाचखोर आहेत तिथे की पैसे न देता एकही काम, पेपरची साईज सुद्धा कमी वापरली जाते, जे फुकट काम केलं जातं. कार्यालयातील एक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहे, त्यांच्यापासून मला अनुभव आला. सुजित डोंगरजाळ हे तिथले सर्वाधिक लाचखोर आहेत. जोपर्यंत सचिन कंसे त्यांच्यापर्यंत पेपर पोचवत नाही तोपर्यंत काम कुठलेही होत नाही. जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पैसे पोचत नाही तोपर्यंत कुठलीही सही होत नाही. पहिलं तर बघतात की हा माणूस पैसे देणार आहे का नाही. मोफत जर काम घेऊन गेला तर सरळ सरळ पेपर टिकून दिले जातात. असे भरपूरसे एजंट आहेत. एजंट शिवाय तर तिथं काम होत नाही. आणि काय, एजंट शिवाय तिथं काम न केल्यामुळे पहिलं तर बघतात की हा माणूस पैसे देणार आहे का नाही. मोफत जर काम घेऊन गेला तर सरळ सरळ पेपर टिकून दिले जातात. ह्यांच्या पाठबळीमुळं एखादा अधिकारी एवढा मोठी लाच घेतो. लाच घेतल्यामुळे तो स्वतः चॅलेंज करतो की माझं तुम्ही काय वाकडं करू शकत नाही. तुमच्याकडे पुरावे काय आहेत? कशा पद्धतीने तुम्ही पैसे दिलेत त्यांना? गुगल पे दिले कॅश. त्यांचा प्रायव्हेट एजंट काय नाव? सचिन कंसे यांना मी गुगल पेने पे केलेले गुगल हिस्ट्री ट्रान्झॅक्शन आहेत. हे सगळं तुम्ही कोर्टात दाखल करणार आहे? सगळं दाखवणार.